सर्व विद्यार्थी मित्रांचं टर्निंग पॉईंट चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। बघा, जाहिरात ह्या येत आहेत, येत राहणार। आज जे आपण पाहणार आहोत म्हणजे अजून नोटिफिकेशन पूर्ण लेटर आलेलं नाही, परंतु कोषागार जे विभाग आहे, लेखा व कोषागार पुणे विभाग, पुणे यांचे कार्यालय, याचं लोकमतमध्ये नोटिफिकेशन आलेलं आहे, म्हणजे जाहिरात आलेली आहे। आता त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे आहे आपल्या जाहिरातीमध्ये कनिष्ठ लेखापाल गट क याच्यासाठी ही जाहिरात असून याचा वेतन स्त्री असतं S10 असतं, काय असतं S10 असतं। तर आणि ते वेतन श्रेणी जाऊ द्या, S10 म्हणजे एकादर चांगला पेमेंट असतो, हे एक लक्षात घ्या तुम्ही। बरं, आता जागा किती आहेत का आणि ते सगळं पाहायचं आहे आपल्याला। तर एकूण पदे जे आहेत ते एकूण पदे 75 आहेत। किती आहेत? 75 म्हणजे त्या मानानं त्या कार्यालयाच्या हिशोबाने भरपूर आहेत, बरोबर। तुम्हाला 2000 आणि 3000 पाहिजे असेल तर तशी भरती ती ऑल महाराष्ट्र पाहिजे असते, जसं तलाठी असो की आरोग्य विभाग असो ते, परंतु त्या कार्यालयाच्या हिशोबाने बरोबर आहे आणि तुम्हाला स्वतःला एकच जागा लागते। आणि बघा, अनुसूचित जातीसाठी 9 आहेत, अनुसूचित जमातीसाठी 5, विमुक्त जाती 3, भजब आणि भजक, भजबला 1 आहे, भजकला 2, भजडला 2 आणि विमाप्र म्हणजे विमाप्रला 2 आहेत, इतर मागासवर्गाला 13 आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आर्थिक दुर्बल गटासाठी 9 आणि सासई माप्रला 8 आणि ओपन खुल्यासाठी आहेत तुम्हाला 21 जागा, बरोबर। आणि एकूण 75 जागा आहेत। आता त्याच्यामध्ये पण जाती, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती कशा खेळाडू, माजी सैनिक याचं वर्गीकरण केलेलं आहे, ते तुम्ही पाहू शकता। पूर्ण जाहिरात आल्यावर ते पाहूया आपण। भराव्याच्या उपरोक्त संवर्ग पदाचा सामाजिक समांतर आरक्षणात तसेच वर नमूद केलेले पदसंख्या आरक्षणामध्ये बदल होण्याची शक्यता आहे। ते नेहमीप्रमाणे नोटिफिकेशनमध्ये देत असतात, त्याचा सोडून द्या, काही अडचण नाही। फक्त आता आपल्याला महत्त्वाचं जागा आहेत, एकतर 75 जागा तुम्हाला जागा निघालेल्या आहेत। त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरायला म्हणजे कधी सुटणार आहे ती तारीख, तर 31 डिसेंबरला ते स्टार्ट होणार आहे फॉर्म भरायला आणि तुम्हाला तब्बल 1 महिना फॉर्म भरायला संधी आहे, ते म्हणजे 30 जानेवारीपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता, बरोबर। आणि सगळं ऑनलाईन आहे। अजून जाहिरात प्रसिद्ध झाली नाही किंवा पूर्ण डिटेल आलेलं नाही, ते आज किती तारीख आहे, समजा तुमची 26 आहे, तर ते 28-29 तारखेला येईल किंवा आज रात्री येऊ शकते। आता कनिष्ठ लेखापालची जागा असल्यामुळे त्यामध्ये शैक्षणिक अर्थ तुम्हाला BA म्हणजे कुठलीही पदवी पाहिजे, पदवीसोबत तुम्हाला एकतर मराठीची जी टायपिंग झालेली आहे, मराठी टंकलेखन किमान 30 पाहिजे शब्द प्रति मिनिट, किंवा इंग्रजीचा असेल तर तुम्हाला 40 शब्द प्रति मिनिट, म्हणजे कोणतंही एक जरी असेल तर तुम्हाला काही अडचण नाही। बरं, त्यानंतर आहे परीक्षा शुल्क, ओपनसाठी 1000 आणि राखीवसाठी 900 आणि माजी सैनिक यांच्यासाठी आहे ना फी नाही आहे, ओके। सगळी जी आणि ही परीक्षा घेणार आहे TCS, परीक्षा कोण घेणार आहे? TCS। आणि ह्याचं जी आहे जाहिरात ह्या वेबसाईटवर येणार आहे, ते सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगून देईल। बरं, आता सध्याच्या कंडिशनमध्ये एवढंच निघालेलं आहे। आता कोषागारचा अभ्यासक्रम हे ते बघा, कोषागारच्या अभ्यासक्रमाला मॅथ राहणार आहे, बरोबर, इंग्लिश राहील, इंग्लिश राहतंच, मराठी आणि GK, कारण कॉमन आहे, लिपिक आहे, लेखापाल आहे, यामुळं काय एवढं विशेष नसणार आहे। बरं, आता ह्याच्यासाठी तुम्हाला GKचं एक टेन्शन मिळेल, इंग्रजीचं एक टेन्शन मिळेल, या संदर्भात टेस्ट आहे आणि या संदर्भात पुस्तक आहे। टेस्ट तुम्हाला टर्निंग पॉईंट्स ॲपवर मिळतील, टर्निंग पॉईंट ॲप डाउनलोड करा। 21 रुपयामध्ये 3000 ऑब्जेक्टिव्ह प्रश्नाचा सराव होणार आहे, ओके। आवश्यक त्या ठिकाणी विश्लेषण देण्याचं काम चालू आहे। टर्निंग पॉईंट्स ॲप डाउनलोड करा आणि माझा 89 99 56 13 13 हा माझा नंबर आहे। आणि GKसाठी पुस्तक आहे, 1 नंबर पुस्तक आहे, काहीच अडचण नाही। TCSच्या झालेल्या सगळ्या प्रश्नपत्रिका संग्रही आहेत, ते तुम्हाला फोटो दाखवतो। हे आपलं पुस्तक आहे, TCS IBPS सामान्य ज्ञान GK वन लाईनर स्वरूपात। बघा, RTI RTS सगळे कव्हर करून तुम्हाला जे काही 2000 म्हणजे सेंट्रल एक्झाममधले TCSचे घेतलेली परीक्षा मराठीत ट्रान्सलेट केलेले आहेत आणि महाराष्ट्रात झालेले सगळे प्रश्नपत्रिका जे आतापर्यंत TCSने घेतले आहेत त्याचं घटक न्यायवर्गी करून हे पुस्तक बनवलेलं आहे। किंमत 400 रुपये। जर तुम्हाला पुस्तकासंदर्भात आणखी माहिती पाहिजे असेल तर मला संपर्क करा। कुठल्याही बुक स्टॉलवर हे पुस्तक अवेलेबल आहे, काही अडचण नाही। चला मग फॉर्म भरा, 31 तारखेला सुटणार आहे, लास्ट 30 तारीख आहे। व्हिडिओला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।